नमस्कार, मी प्रीती. आवाज इंडियाच्या गणपती पॉडकास्टमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. सध्या गणेश मंडळांची वेगवेगळ्या पद्धतीने तयारी सुरू आहे. मुंबईतील वेगवेगळ्या गणेश मंडळांची तयारी कशा पद्धतीने केली जाते याविषयी बोलण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत गोरेगावच्या बालमित्र मंडळ मिठानगरच्या राजाचे अध्यक्ष ऋषिकेश पालकर. सर, तुमचं आमच्या या कार्यक्रमात स्वागत आहे. नमस्कार. तर सर, या मंडळाची सुरुवात कशी झाली? या मंडळाची सुरुवात 2000 साली गोरेगाव वेस्ट मिठानगर BMC शाळेच्या बाजूला सोसायटी आहे आणि सोसायटीचे एक 10-12 मुलं, लहान मुलंच होतं तेव्हा 2000 साली, एक 12 वर्षापासून ते 20 वर्षा वयाची मुलं होती. त्यांना असं मनात आलं की आजूबाजूच्या वातावरण बघून एक आपण पण गणपती बसवूया म्हणून त्या वर्षी एक 6 इंचाची मूर्ती सगळ्या मुलांनी मिळून बसवण्याचं ठरवलं. आणि ही जी सगळी मुलं होती, एक 10-15 मुलं, ती सर्व धर्म जातीच्या ह्याची होती, फक्त मराठी अशी नव्हती. तर त्या सर्वांनी आणि तेव्हा एकत्र बसून आणि तो विषय हे केला की आपण यावेळी गणेशोत्सव साजरी करूया. तर पहिल्या वर्ष आम्ही 1.5 दिवसाचा गणपती 2000 साली केला साजरी. आता गणपतीचं ठरवलं की गणपती करायचा आहे, पण गणपती सोसायटीमध्ये परमिशन नव्हती की कारण वेगवेगळ्या ठिकाणची मुलं होती आणि त्यामुळे एकाच आउटसाइडर मुलांना अलाउड नव्हतं सोसायटीमध्ये. तर मग ठरवलं की गणपती करायचा कुठे. तर मेन शाळेच्या बाजूला एक रस्ता आहे, रस्त्याच्या कडेला अशी झोपडपट्ट्या होत्या. तर ते एक अंकल होते, बंगाली अंकल होते. आम्ही त्यांना विचारलं की आम्ही तुमच्या घरामध्ये गणपती करू का, आमची सगळ्यांची इच्छा आहे. तर मग त्यांनी आम्हाला परमिशन दिली. तर आम्ही पहिले 3 वर्ष 2000, 2001 आणि 2002 असे 3 वर्ष आम्ही त्यांच्या घरी गणपती साजरी केला. पहिला 1.5 दिवसाचा केला पहिला वर्ष, मग नंतर 5 दिवसाचे असे गणपती 3 वर्ष साजरी केला. आणि त्यानंतर मग हळूहळू गणेशोत्सव 5 दिवस, मग 7 दिवस, मग 11व्या दिवसापर्यंत हे झाले. पण त्या गणपतीची स्थापना अशा पद्धतीने झाली. ओके. सर, आता सध्या गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी सुरू आहे. तर तुम्ही मागच्याच आठवड्यात पाद्यपूजन सोहळा केला, तर याविषयी काय सांगाल? पाद्यपूजन सोहळा म्हणजे कसं आहे की अगोदर आम्ही 17-18 वर्ष आम्ही पण आगमन करायचो. ओके. आणि आता 2018 पासून आम्ही पाद्यपूजन तयारीला चालू केली. आम्ही जागेवरतीच मूर्ती बनवतो. आता 2018 ते 2024 अमय कांदळगावकर, मुंबई सेंट्रल या ठिकाणी मूर्तिकार येऊन गोरेगावला मूर्ती बनवायचे मंडपामध्येच. आणि ह्या वर्षी आम्ही आपल्या राजेश मयेकर ते गणपती बनवणार आहेत. सर, म्हणजे आगमनाचं कारण काय? म्हणजे पाद्यपूजन केलं जातं, आगमन का केलं जात नाही? अचानक असं बंद करण्यामागचं कारण काय? आगमन म्हणजे मंडळाच्या एक असं हे आहे की आगमनाची दिवस वेगळा ठरवला जातो आणि आगमन करताना गणपतीची उंची आणि येणारा जो अडथळा असतो, की अडथळा म्हणजे कसं आहे की ट्रॅफिक पोलिसांना पूर्ण प्रोटेक्शन द्यावं लागतं. परत काही गोष्टींचं जो खर्च असतो तो पण आता ज्या रेट वाढलेले आहेत महागाईच्या दृष्टिकोनातून, ते पण मंडळाला परवडण्यासारखे नाही आहेत आगमनाचे जे खर्च आहेत. मग आम्ही म्हणून अगोदरच एक महिनापूर्वी तयारी करतो आणि त्या जागेवरतीच मूर्ती बनवतो. ओके. जी आपल्या बाप्पांची मूर्ती आहे ती कोणत्या संकल्पनेवर आधारित आहे किंवा काय वैशिष्ट्य आहेत गणपतीच्या मूर्तीचे? गणपती ह्या वेळेला 2022ला आम्ही कृष्णाचा अवताराचा गणपती होता. 2024ला रामाचा अवतार होता आणि ह्या वर्षी शंकराचा अवतारामध्ये गणपती आपला.
बाप्पांच्या दर्शनाला भक्तजण येतात, तर काही गर्दी वगैरे होते, तर त्याचं नियोजन वगैरे तुम्ही कसे करता? मंडळाचे कार्यकर्ते त्यांना सगळ्यांना त्यांचे ते कामं दिलेली असतात. त्या त्या व्यव हे त्यानुसार ते लोकं लाईनीची व्यवस्था करून त्या हिशोबाने टप्प्याटप्प्याने प्रत्येकाला दर्शन मिळेल, त्या हिशोबाने त्यांची व्यवस्था करून दर्शन प्रत्येकाला दिलं जातं. गर्दी वगैरे होते, तर मग काही मेडिकल सुविधा वगैरे काही उपलब्ध आहेत? मेडिकल सुविधा एक प्रथमोपचारचं एक हे असतं किट, ते आम्ही ठेवतो. तुम्ही काही सांस्कृतिक कार्यक्रम म्हणजे महिलांना, लहान मुलांना वगैरे असं काही उपक्रम वगैरे करता का? मेडिकल कॅम्पमध्ये रक्तदान शिबिर असतं, डेंटल चेकअप, हं. चष्मे डोळे ओके, तपासणी डोळे. शिबिर हां. आणि फुकट चष्मे वाटप. आणि ज्यांना डोळ्याचं ऑपरेशन असेल हां. ते फ्रीमध्ये आपण मोफत मंडळातर्फे मोफत सुविधा. ऑपरेशन ते करतो. लेडीजसाठी हळदी कुंकू ते एक असतं आणि लहान मुलांसाठी चित्रकला स्पर्धा हं. आणि संगीत खुर्ची सांस्कृतिक कार्यामध्ये. अच्छा. आणि एक दिवस आड करून भजनं असतात रात्रीच्या वेळेला. आता कसं झालं आहे की 10 नंतर आपण लाऊडस्पीकर लावू हो. शकत नाही. त्यामुळे 7 ते 10 किंवा 8 ते 10 असं 2 तासामध्ये आपण भजनं असतात आपल्याकडे, ते आपण करतो. सर गणेश मंडळ म्हटलं की वर्गणी आली, ती कशा पद्धतीने तुम्ही एकत्र गोळा वगैरे करता? वर्गणी सोसायट्या आहेत, त्या घरोघरी जाऊन आम्हाला वर्गणी काढतो. परत दुकान जे आहेत, पॉलिटिशियन्स लोकं त्यांना आम्हाला मदत करतात. देणगीदार जाहिरात असते, बॅनर लावून गेट थ्रू बॅनर हे करून त्या हिशोबाने आम्ही सगळी वर्गणी वगैरे गोळा करतो. ओके. या मिठानगरच्या राजाचं वैशिष्ट्य काय आहे? आता ह्या वर्षी 8 ते 9 वर्षापासून जागेवर बनवला जातो. अच्छा. आणि ह्या वर्षी गेली 25 वर्ष पी-ओ-पीचा गणपती आम्ही बनवायचो, ओके. पी-ओ-पीच्या. पण आता न्यायालयीन आणि महानगरपालिकेचे नियम हे सांभाळून मंडळाने ह्या वर्षी कागदी मूर्ती बनवण्याचा विचार केला आहे. मग यावर्षी आपण जागेवरती कागदी मूर्ती बनवत आहोत. सर गणेश मंडळ म्हटलं की कार्यकर्ते आले. तुम्ही कार्यकर्ते हे कसे घडवता? कार्यकर्त्यांना आम्ही सुरुवातीपासूनच आम्ही आमच्या बरोबर ठेवतो. आम्ही कसं काम करतो किंवा एखाद्याच्या घरी आपण वर्गणी मागायला गेलो, तर त्यांच्याशी वर्गणी मागताना आपलं बॉडी लँग्वेज कसं पाहिजे, आपण कसं बोलायचं त्यांच्याशी, त्यांना आपण काय करतो कार्य पूर्ण 11 दिवसामध्ये, की याबाबत आम्ही एखाद्या जाहिरातदार किंवा एखाद्या वर्गणीदाराकडून वर्गणी जर घेतली तर त्याचा आपण वापर कुठे करतो हे त्यांना समजवलं जातं. त्यांना एक्सप्लेन कसं करायचं, आपण पैसे घेतलेले लोकांचे पैसे असतात ते आपण कुठे कुठे वापरतो, कुठल्या कुठल्या ठिकाणी आपण तेव्हापासून ते परत ते आपल्याकडे जे डेकोरेटर येतात त्या माणसांशी कसं बोलायचं किंवा मूर्तिकार जे कामगार येतात त्यांच्याशी कसं बोलायचं, इथून सुरुवात होते पूर्ण कार्यकर्ते घडवण्यासाठी. कारण बोलणं त्यांच्याशी वागणूक ही खूप महत्त्वाची असते. मग तिथून सुरुवात कार्यकर्ता घडवण्यापासून घडवला जातो. ओके. सर आपलं गणेश मंडळ म्हटलं की देखावा वगैरे आला, तर तुम्ही असं काही एक संकल्पना आहे की देखाव्याची थीम वगैरे अशी काही ठरवली आहे? नाही, आम्ही जास्ती देखाव्याला पैसे नाही खर्च करत. अच्छा. आम्ही आम्ही फक्त नॉर्मल फ्लेक्सने आता सध्या तरी डेकोरेशन करतो, पूर्ण फ्लेक्सने आणि कापडी साईडला डेकोरेशन कापडांचं असतं. ओके. आणि सर्वात म्हणजे मंडळाचं कसं आहे की मंडळाने गेली 25 वर्ष जी लोकांकडून देणगी घेतली, ती मंडळ दरवर्षी काही ना काही सामान स्वतःचं विकत घेतं देणगीतून. म्हणजे कधी बांबू घेतले, कधी ताडपत्री लागते ते घेतले, लाईटचं सामान घेतलं. तर लोकांची जे पैसे असतात ते वेस्ट फुकट कुठेही म्हणजे आपण आता आगमनाला खर्च जे बोलतो किंवा विसर्जनाच्या वेळेला जास्ती खर्च होतो, तर ते न करता आम्ही स्वतःचं सामान विकत घेतो. म्हणजे कधी समजा आता लॉकडाऊन झालं होतं, लॉकडाऊनच्या वेळी परिस्थिती आली होती, सगळीकडे लोकांकडे पैसे नव्हते द्यायला. मग आता अशा वेळेला मंडळांनी खर्च कसं करायचं, तर आज आमच्याकडे आमची अशी हे आहे की आम्हाला जरी कोणी वर्गणी नाही दिली तरी मंडळ 20 बाय 70 फूट आणि हाईट 20 फूट अशा पद्धतीचं सामान आमच्याकडे सगळं आहे. पूर्ण एक 100 मीटरपर्यंत आम्ही लाईटिंग करू शकतो एवढं सामान आमच्याकडे विदाऊट पैसे काढून. एवढं मंडळाने 25 वर्षामध्ये हे केलेलं आहे. बँक बॅलन्स नाही आहे,
पण सामानाची अरेंजमेंट एवढ्या वर्षामध्ये लोकांच्या देणगीतून आम्ही जमा करून ठेवलेली आहे. आम्ही फक्त वर्षातून एकदाच ते सामान काढतो. आम्ही कोणाला भाड्याने देत नाही. आम्ही त्याचं सर्व्हिसिंग वगैरे चाललेलं आहे. मग ते करून परत आम्ही लावून हे करतो. सर, तुम्ही आत्ताच म्हणालात की तुमच्या मंडळाला 25 वर्ष झालेत, म्हणजे ह्यावेळेसचं 26वं वर्ष आहे. तर 25 वर्षामध्ये काय आठवणी वगैरे काय आहेत? आठवणी भरपूर आहेत. प्रत्येका कार्यकर्त्याला आणि गणेश भक्तांना वेगवेगळे अनुभव आहेत. प्रत्येकाचे आता 1 महिना गणपतीची सुरुवात झाली की एक वेगळी एनर्जी येते गणपतीची कामं करण्यामध्ये. म्हणजे तुम्ही विचार नाही करू शकणार की आपण आता संध्याकाळी घरी गेल्यानंतर असं वाटत नाही की कामं केली पाहिजे. पण आता गणपतीचा आला आणि गणपतीची कामाला आम्ही जर सुरुवात केली ती एक वेगळी पॉवर येते की ती कामं कितीही म्हणजे आता जरी सकाळी 8 ते 10 तास स्वतःचं काम, त्याच्यानंतर संध्याकाळी वर्गणी काढणं आणि त्याच्या रात्रीनंतर मग गणपतीवाले येतात किंवा मग डेकोरेटरवाले येतात, त्यांच्याबरोबर राहून कामं करण्याचे. म्हणजे रात्री 1:30 ते 2 वाजेपर्यंत आम्हाला झोपायला लागतात. पण ती सगळी ताकद आहे. परत सकाळी 4 वाजता 5 वाजता उठायचं आहे. तर ती सगळी कामं ही गणपती करून घेतो आणि ती एनर्जी पण देतो. आणि त्याच्यामध्ये असं भूक लागत नाही की तुम्हाला काय खायचं आहे किंवा काय असं कधी वाटत नाही. तर ते खूप गणपतीची ऑटोमॅटिकली ती गणपती करून घेतो ती सेवा. आणि तुम्ही किती मनापासून करता त्याच्यावरती ते गणपती बाप्पाची ताकद ऑटोमॅटिकली तुमच्या शरीरामध्ये येते. सर, आरतीची काय, म्हणजे आरतीची उत्सुकता सगळ्या गणेश भक्तांना असते, तर तुमच्याकडे काय उपाययोजना आहे, काय नियोजन केलं आरती जातं? आम्ही 2 वेळा घेतो. दुपारी 12 वाजता आणि संध्याकाळी 8-8:30 वाजता. आणि आरती ही जे आपले देणगीदार जे मेन हे असतात, सभासद असतात, त्यांना देऊन त्याच्यानंतर मग जे पण मंडळामध्ये भक्त येतील त्या सर्वांना आरती दिली जाते. घ्यायला सांगतो आम्ही. म्हणजे आरतीचा मान दिला जातो, सगळ्यांना दिला जातो कंपल्सरी. सर, तुम्ही आमच्या कार्यक्रमात सहभागी झालात त्याबद्दल धन्यवाद. आम्हाला पण तुम्ही बोलवलं आणि त्याबद्दल आम्ही बाळमित्र मंडळ मिठाणे रागातर्फे आम्ही तुमचे आभारी आहोत. तर या कार्यक्रमात एवढंच. पुन्हा भेटूया नवीन एका मंडळासोबत. बघत रहा आवाज इंडिया गणपती पॉडकास्ट. आवाज इंडिया मुंबई चैनल की ओर से गणपति बाप्पा मोरया। हर घर में जब बाप्पा विराजते हैं तो उनकी आराधना में बस एक ही भावना होती है, भक्ति, सौंदर्य और सेवा। इस वर्ष आइए अपनी भक्ति को महाराष्ट्र भर के साथ बांटे। आवाज इंडिया टीवी लाया है घर घर बाप्पा घर घर सजावट कॉन्टेस्ट। चाहे आपका घर हो या मोहल्ले का मंडल, अगर आपने बप्पा के लिए सजाए हैं कुछ खास तो बस उसका वीडियो हमें भेजिए। सर्वश्रेष्ठ सजावट करने वाले को मिलेगा आवाज इंडिया की तरफ से सम्मान और आकर्षक पुरस्कार। तो आज ही भेजिए अपने गणपति डेकोरेशन का वीडियो इस नंबर पर 8828809648 और साथ में अपना नाम, इलाका और मंडल का नाम भी जरूर लिखें। आपका वीडियो दिखेगा आवाज इंडिया मुंबई चैनल पर और हो सकता है अगला विजेता आप ही बने। सिर्फ यही नहीं, हम आपके प्यारे बप्पा के आगमन से लेकर विसर्जन तक की पूरी यात्रा को अपने आवाज इंडिया टीवी चैनल पर 24/7 दिखाएंगे। तो देर किस बात की है, गणेशोत्सव 2025 में बनिए मुंबई की भक्ति सजावट की पहचान। आवाज इंडिया मुंबई, आपकी आवाज आपके बप्पा के साथ।